नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। आत्ता सध्या आपण आहोत पुण्यात आणि पुण्यात आमचं झोमॅटोची एक ऑर्डर आलेली आहे। सो आम्ही इथं नेक्स्ट ऑर्डरला पण थांबलो आहोत। आत्ता आपण यशदाकडे आहोत। यशदा इथे आता वाट बघतोय आमच्या झोमॅटोवाल्या दादाची। सो दादा आल्यावर ऑर्डर घेऊ आणि त्यानंतर आज जाऊ। सो दिस इज आर डे 2 इन पुणे, बट फॉर ब्लॉगिंग दिस इज डे 1। सो लेट्स होप। सो आता वाट बघतोय दादा येतील अशी। आत्ता मगाशी फोन झाला पण दादा इथे जवळपास असतीलच। सो त्यांची वाट बघतोय, नंतर आपण घेऊन आज जाऊ। सो आमचं आत्ता पार्सल आलं आणि आम्हाला समजलं की ज्या माणसाला आम्ही शोधत होतो माणूस बराच वेळ आमच्याच मागे उभा होता गेटच्या अलीकडे। आणि आत्ता आम्ही पार्सल घेतलं आहे। आता जातो आहे रूमवर, तिथं जाऊन खाऊ आणि तुम्हाला पण दाखवू की काय चाललं आहे रूमला। आणि देन आपण उद्याच्या दिवसाचं शूट करू। साधारणतः आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते गव्हर्मेंट कॉलनीज आहेत, तिथे राहतो आम्ही। अँड नाव मूविंग फॉरवर्ड। तर मंडळी, आज आहे आपला डे 2 आणि आपण जरा जातो आहोत आता बाहेर एका हॉटेलमध्ये जाणार आहोत आपण। आणि आई अग्री की आज सकाळी मी प्रॉमिस केलेलं काहीतरी व्हिडिओ वगैरे शूट करेन, बट नाही करू शकलो। सो आत्ता आपण जाणार आहोत विश्रांतवाडीला। सो तिथे जाणार आहोत, थोडं जेवण वगैरे जेवणार आहोत। सो लेट्स सी। बट उद्याचा दिवस इंटरेस्टिंग असणार आहे। जरा कुठे जातो आहे काय जातो आहे हे आता सांगत नाही, व्हिडिओ बघा कळेल तुम्हाला। तर मित्रमंडळी, आता आपण जातो आहोत मेट्रोतून उतरलो शिवाजीनगरला। आता घेतो आहोत आपण एक्झिट। गुड मॉर्निंग मित्रमंडळी, आत्ता आपण जाणार आहोत ते म्हणजे पुण्यात आलो होतो आणि दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला गेलो नाही, बाप्पाच्या दर्शनाला गेलो नाही तर उपयोगच काय। त्यामुळे आता पुण्यात आलो होता आपण। तर आत्ता जाणार होतं आपण तुळशीबागेत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। त्यानंतर अजून 2-3 ठिकाणी जायचं आहे। सो सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। सो आता काय करायचं, पहिलं तर सकाळची वेळेस म्हणलं चहा घ्यायचा, थोडा चहा घेऊन डायरेक्ट आपण गाडीनी बसनी निघायचं आहे ते थेट तुळशीबागेत। म्हटलं आजचा दिवस थोडा फ्री होता कामापासून, आज जाऊया। सो लेट्स गो। स्वारगेटला जाण्यासाठी आम्ही पहिलं बस स्टॉपजवळ आलो आणि लोकल बसची वाट बघत होतो। बसमध्ये बसून पोचलो आम्ही थेट शिवाजीनगर मेट्रो स्टेशनपाशी आणि मेट्रो स्टेशनच्या समोर असणाऱ्याच एका छोट्याशा बेकरीमध्ये आम्ही नाश्ता केला। तिकडे चहा आणि वडापाव खाल्ला। इट वॉज रिअली गुड। म्हणजे आम्हाला अगदी चाली काहीतरी खायचं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो। आणि मेट्रो ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन पडतं जवळच्या ट्रॅव्हलिंगसाठी आणि लांबच्या ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा। अगदी आम्हाला 7 ते 8 मिनटात आम्ही शिवाजीनगर टू स्वारगेट पोचलो आहे। आमचे डेस्टिनेशन्स इथे शोकेस होत होत्या। तर मित्रमंडळी, आत्ता आम्ही स्वारगेट स्टेशनला उतरलेलो आहोत आणि स्टेशनचं तिकीट आता आम्ही जाणार आहोत ते म्हणजे कुठे जाणार आहोत आपण? सारसबागला। सारसबागला जाणार आहोत आज आम्ही। तिकडून मग दगडूशेठ गणपतीला जाणार। आत्ता आम्ही मेट्रोतून उतरलो आणि आता आम्ही जातो वॉकिंग डिस्टन्स आहे 12 मिनिट्स दाखवत आहे अराउंड। सो 12 मिनिट्समध्ये आम्ही सारसबागेत असणार। तर आता देन बस किंवा ऑटो आम्ही चूज केलं। वॉकिंग जवळ पण आहे आणि थोडं एक्सप्लोअर पण करता येईल आम्हाला वॉक करताना। पुण्यामध्ये बहुतेक ठिकाणी हे मेट्रोचं आणि इंडस्ट्रीयल कामं ही चाललेली आहेत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ही कामं आम्हाला बघायला मिळाली। त्यानंतर आम्ही थेट पोचलो सारसबागेत। अगदी स्वारगेट स्टेशनपासून अगदीच काही किरकोळ अंतरावर आहे हे सारसबागेचं अगदी एंट्रन्स, जिथून गणपती मंदिरला जातो त्याच्या बाहेरचा हा सगळा सिनारिओ। आता आपल्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। सारसबागेत आलेलो आणि सारसबागेत सिद्धिविनायक गणपती मंदिरात आपण दर्शन घेतलं आणि दर्शन छान झालं। अगदी 10 मिनिटं आम्ही बसलो। पहिल्यांदाच माझा पुण्यात दौरा आहे, त्यामुळे तर एक छान फिलिंग होता आणि 2025 माझं पहिलं देवदर्शन आहे। सो आता आपण नेक्स्ट स्टॉप आपला आहे तो म्हणजे तुळशीबाग। तुळशीबागेत जायला आम्ही सारसबागेतून ऑटो प्रिफर केली, कारण 2 ते 3 किलोमीटर लांब होतं आणि आम्हाला 2-3 ठिकाणी जायचं होतं। त्यामुळे आम्ही ठरवलं की ऑटो करून जायचं
आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं. तसं पुण्यातलं ट्रॅफिक हे मुंबईच्या ट्रॅफिकपेक्षा फार जास्त आहे हे पहिल्यांदाच मला पुण्यात गेल्यावर समजलं. दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालं आणि आम्ही आता ABC मध्ये आहोत. तर ABC मध्ये छापासाहेब बळवंत चौक जे पुस्तकांसाठी जे फेमस आहे. सो काही डायरीज आणि काही बुक्स घ्यायचे होते आम्हाला. सो इथे आहोत. पण कर ना अजून एक आहे ते बघा त्याच्यातलं मित्रमंडळी. आता एवढं चालून जमलो आणि एडवर्ड साहेबांना लागली आहे ताण. आम्ही ज्यूस घ्यायला थांबलो. आता आमचा ऑरेंज ज्यूस येतो. ताण लागलेले म्हणून आम्ही आता ऑरेंज ज्यूस घेत आहोत. चालू आणि आमच्यासाठी ऑरेंज ज्यूस केला आहे. आम्ही कुठे जात आहोत रे आता? राजा दिनकर केलकर म्युझियम. हे काय दाखवते मॅपला? काय दाखवते? राजा दिनकर केलकर म्युझियम. अच्छा, आता केळकर म्युझियमला जातो आपण पुण्यात. रेटेड आउट ऑफ 10. हां, रेटेड आउट ऑफ 10. 6. ओके. सो आत्ता जसं मी सांगितलं की आपण म्युझियममध्ये आलो होतो. म्युझियममध्ये ही विष्णूची पाषाण मूर्ती, भगवान विष्णूंची, म्हणजे मी आत आल्यावर सगळ्यात पहिलं लक्ष माझं इथे गेलं. आता पुढे जाऊया आपण. हो, इथून आधी घालायचं इथून ते. It happens. It's there. हा दीपस्तंभ आहे आणि 17व्या शतकातला दीपस्तंभ आहे. केरळमधल्या एका गावात बनवला गेला होता. कंप्लीट हा पितळेचा आहे. दर्शन दरवाजा लाकूड जे आहे ते दर्शनी दरवाजा म्हणजे हा. आणि समोर गणपती बाप्पा. पक्षाचं घरटं, म्हणजे हे मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की पक्षाचं घरटं आणि खास बनवलं गेलं होतं पक्ष्यांसाठी. ज्याच्यात खाद्य किंवा पाणी वगैरे ठेवलं जायचं आणि जवळपास 18व्या शतकातलं आहे. डिस्प्ले केस कार्ड से आगे टाटा ट्रस्ट. The place was on 2.
Everything is Vajra. जस्ट आमचं म्युझियम विजिट संपली आता ऑटोमध्ये बसून आम्ही जातो कॅम्प एरियावर. त्यापूर्वी इकडची फेमस मस्तानी खाण्यासाठी आम्हाला कोणीतरी सजेस्ट केलेलं. सो आता मस्तानी घेणार आहोत. देन वी वुड गो टू कॅम्प एरिया. इस्कॉन टेम्पल आहे तिकडे विजिट करायला मी जाणार आहोत. सोबत थोडं जमायला झालेलं आहे. गिडीनेस पण आहे. लेट्स सी नाउ लेट्स गो. पार्सल केली तरी चालेल. तर मित्रमंडळी अशी होती आमची पुणे ट्रिप. अगदी सुरुवातीचे व्हिडिओ घेता नाही आले तरी जेवढं काही मला शूट करता आलं तेवढं मी केलंय. आणि आजचा आमचा कंप्लीट डे बिझी होता. तरी पण जे काय माझ्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स होते जाणं पुण्यात किंवा आजपर्यंत आपण गणपती फक्त स्टेटसवर बघतो. सो एकटी जाऊन मला तिथे दर्शन घेता आलं याचा मला फार आनंद आहे. सो पुन्हा एकदा भेटू अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सायनिंग ऑफ. बाय बाय. काय केलं